स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. कुरुंदवाड इथं सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या तरुण वैद्यकीय अधिकाऱ्यावर चाकूनं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या मित्रालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर महेश विलास सुरवसे वय 26 हे संबंधित हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी 17 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला संतोष माळी राहणार कुरुंदवाड हा संशयित आरोपी हॉस्पिटलमध्ये आला. त्यानं आपल्या मित्रांना विनाकारण रुग्णालयात दाखल करून ठेवलं असल्याचा आरोप करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी त्यानं शिवीगाळ करत वातावरण तणावपूर्ण केलं. दरम्यान डॉक्टर सुरवसे यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असता संतोष माळी यानं संतापाच्या भरात धारधार चाकू काढून त्यांच्या उजव्या खांद्याखाली पाठीवर वार केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीनं पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी धाव घेत त्याला रोखलं. यावेळी वाद मिटवण्यासाठी पुढे आलेले अविनाश वाल्हे राहणार कुरुंदवाड यांच्या डाव्या हातावर चाकू लागून तेही जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करतायत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.